आणि ग्रासरूटची व्यक्ती ही जनतेला कधी विसरत नाही आणि जनतेचं काम करत असते आणि त्या पद्धतीने देवेंद्रजी जनतेला न्याय देतील. देवेंद्रजी जनतेला न्याय देतील म्हणतात. साहेब, तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? कारण संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते जेव्हा त्यांचं नाव या ठिकाणी जाहीर केलं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून. बघा, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या मनामध्ये देवेंद्रजीचं नाव होतं आणि हा जो मॅन्डेट मिळाला महायुतीला, याच्यामध्ये शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील आणि देवेंद्रजी कर्णधार आणि जे काम झालं त्यामुळे हा मोठा ऐतिहासिक मॅन्डेट मिळालेला आहे. आणि आज जेव्हा आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वात जास्त वेळ टाळ्या वाजवून लोकांना इतका आनंद झाला की देवेंद्रजीचं नाव या ठिकाणी घेतलं आणि ते निवडून त्यांची गटनेतेपदी निवड झाली. आणि तुम्हाला मी सांगतो, I think it will be a good government, good governance and good administration. एकनाथ शिंदेंशी काही बोलणं झालंय का तुमचं? माझं व्हायचं प्रश्न उद्भवत नाही. मी दिल्लीमध्ये असल्यामुळे मला टेक ऑन काँग्रेस इज कंडिशन इन महाराष्ट्र. व्हेरी पुअर. कामावर संपूर्ण महाराष्ट्रातील महिला असतील, देवाभाऊ युवा असतील, सर्वांच्या त्या ठिकाणी इच्छा आहे.